यंदा 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे। मात्र त्या अगोदर 8 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत। राज ठाकरे हे काळाराम मंदिरात येणार असल्याने मनसैनिकांकडून काळाराम मंदिर परिसरात जोरदार बॅनरबाजी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। बॅनरबाजीचं काम या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे अशा पद्धतीचं एक जे बॅनर लावलं आहे ते देखील चर्चेचा विषय ठरत आहे। खरं तर यंदा अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिराला देखील आता विशेष राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे। काळाराम मंदिरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर उद्धव ठाकरे, आता त्यांच्यानंतर राज ठाकरे हे सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत आणि मनसेचा वर्धापन दिन देखील यंदा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होत असल्याने राज ठाकरे यंदा आपल्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग नाशिकमधून फुंकणार की काय असा सवाल राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।